लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे पुसद येथून। जगद्गुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळा समितीतर्फे 2025 आयोजित भव्य शोभायात्रा पुसद येथे संपन्न झाली। यावेळी सर्वप्रथम स्वर्गीय वसंतराव नाईक चौक येथे संत सेवालाल महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। तसेच वसंतराव नाईक चौक मार्गे डीजे आणि डफड्याच्या तालावर शोभायात्रेला सुरुवात झाली। पालखीचे पूजन विरांश भैया ययाती नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सोनल ययाती नाईक उपस्थित होत्या। या शोभायात्रेमध्ये बंजारा समाज बांधव, युवक, युवती, महिला आणि समस्त गोर बंजारा बांधवांनी डीजे आणि डफडीच्या तालावर नृत्य करत शोभायात्रा मोठ्या उत्साहात निघाली होती। सदर शोभायात्रामध्ये पालखीचे दर्शन राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि त्यांच्या पत्नी मोहिनीताई नाईक यांनी घेतले। सदर शोभायात्रा स्वर्गीय वसंतराव नाईक चौक, शनी मंदिर चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक, बस स्थानक चौक मार्गे नाईक बंगला, आसेगावकर पेट्रोल या मार्गावर मार्गक्रमण करीत ग्रीन पार्क येथील जगदंबा माता मंदिर येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली। सदर शोभायात्रेमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मोहिनीताई नाईक, सौ सोनल ययाती नाईक, अरविंद चव्हाण, शशांक नाईक, भीम टायगर सेनेचे किशोर दादा कांबळे यांनी रॅलीमध्ये सहभाग घेऊन जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। या शोभायात्रेत महिला, पुरुष, लहान मुले आणि मुली तसेच समस्त गोर बंजारा समाज बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।